हाय हॅलो नमस्कार. चातुर्मासात अनेक व्रत उपवास केले जातात, पण गोपद्म व्रत हे अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी व्रत मानले जाते. हे व्रत कसे करावे, त्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि त्याचे फळ काय सांगितले आहे, चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. तर बघा, आता चातुर्मास चालू झालेला आहे आणि चातुर्मासामध्ये आपल्याला गोपद्म व्रत करायचे असते. ते व्रत का करायचे, तर अखंड सौभाग्य, घराची भरभराट आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी बऱ्याच घरोघर स्त्रिया करतात. हे व्रत अत्यंत पवित्र आणि धार्मिक व्रत आहे. हे व्रत आषाढ शुल्क एकादशीपासून म्हणजे देवशनी एकादशीपासून तर कार्तिक शुल्क एकादशीपर्यंत म्हणजे 4 महिन्याच्या चातुर्मासामध्ये पाळले जाते. हे व्रत चातुर्मासाच्या 4 महिन्यात किंवा सलग 5 वर्ष देखील ठराविक करतात. आषाढीपासून प्रबोधनी एकादशीपर्यंत. पूजेचे ठिकाण म्हणजे तुम्ही आता फरशी आहे तर तुम्ही फरशी स्वच्छ पुसून घेऊ शकता. पण मग ज्यांचे साधे घर आहे म्हणजे फरशी नसलेले शेणाचे जे घर आहे तर ते शेणाने जमीन सारवून स्वच्छ केली जाते. त्यावर तांदळाच्या पिठाने रांगोळी काढली जाते. आता त्यावेळेला बहुतेक रांगोळी भेटत नव्हती तर तांदळाचं पीठ वापरलं जायचं रांगोळी काढण्यासाठी. तर तेव्हा ना आपण गाईच्या पायांच्या खुणांची 33 गोपद्म काढायचे. आता हल्ली आपल्याला बाजारात 33 गोपद्माचे साचे छोटे मोठे पण मिळतात. आणि त्यासोबतच सूर्य, चंद्र, शंख, गदा, स्वस्तिक आणि कमळ अशी शुभचिन्हे देखील काढतात. तर बघा, 33 गोपद्माची एक रांगोळी येते आणि जे शुभचिन्ह मी तुम्हाला सांगितले ना त्याचा पण एक रांगोळीचा मोठा साचा येतो. म्हणजे आपण असं काढत बसलो तर ते खूप मोठी जागेमध्ये होईल, पण तुम्ही जर एक साचा वापरला तर एकाच साच्यामध्ये हे सगळं बसेल. तर तुम्ही साचा पण घेऊ शकता. यानंतर ती रांगोळी आपल्याला रोज काढायची, हळद कुंकू लावायचं. म्हणजे तुम्हाला सूर्यचंद्र हे सगळं काढणं जर शक्य नसेल ना तर फक्त 33 गोपद्माची रांगोळी काढा आणि त्यावर हळद कुंकू वाहून येणं. त्यानंतर तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आणि गोमाता विष्णूंचे स्मरण करत गोपद्माची पूजा करायची. असं आपल्याला 4 महिने सलग करायचं आहे. आता याची पौराणिक कथा मी तुम्हाला थोडक्यात महत्त्व सांगते. भगवान श्रीकृष्णाने आपली बहीण सुभद्रा देवीला हा गोपद्म व्रत सांगून त्यांचे महत्त्व सांगितले होते. लग्नानंतर सलग 5 वर्ष हे व्रत करून शेवटच्या वर्षी उद्यापनाच्या वेळी कुमारिकेची पूजा करून विडा, ओटी किंवा इतर वाण देऊन व्रताची सांगता केली जाते. या चातुर्मासाच्या काळामध्ये जप आणि स्तोत्राचे पठणाचे आपल्याला चांगले फळ मिळते. जो चातुर्मासात भगवान विष्णू समोर उभा राहून पुरुष सूक्ताचा पाठ करतो त्याच्या बुद्धीचा विकास होतो. चातुर्मासात ओम नमो नारायणाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप केल्याने 100 पटीचे जास्त पुण्यफळाची प्राप्ती होते. तसेच भगवान नामाचे कीर्तन व जप केल्याचे कोटीपट पुण्यफळ आपल्याला लाभते. चातुर्मासामध्ये दररोज आवळा रस मिश्रित पाण्याने स्नान केल्यास नित्य महापुण्याची प्राप्ती होते. बादलीत 1-2 बेलपत्र टाकून ओम नमः शिवाय मंत्राचा 4-5 वेळा जप करून स्नान केल्यास वात प्रकोप दूर होतो आणि आरोग्याचे आपल्या रक्षण होते. चातुर्मासात वर्जित गोष्टी म्हणजे श्रावण महिन्यात पालेभाज्या, भाद्रपद महिन्यात दही, आश्विन महिन्यात दूध व कार्तिक महिन्यात डाळी व कारल्याचे सेवन करू नये. काशाची भांडी वापरणे निषिद्ध आहे. विवाह वगैरे सकाम कर्म वर्जित आहे. चातुर्मासात परनिंदेचा विशेषतः त्याग करावा. परनिंदा महापाप, महाभय व महादुःख देणारी आहे. परमनिंदा ऐकणाराही पापी ठरतो. जो चातुर्मासात भगवद्गीता प्राप्तीसाठी आपल्या प्रिय वस्तूंचा प्रयत्नपूर्वक त्याग करतो त्यागलेल्या वस्तू त्याला अक्षय रूपात प्राप्त होतात. साधनेचा सुवर्ण काळ म्हणजे चातुर्मास मानला गेला आहे. ज्या प्रकारे मुंग्या पावसाळ्यासाठी उन्हाळ्यातच स्वतःला उपयोगी असा साधन संचय करतात, त्याचप्रमाणे साधकानेही या अमृतमय काळात पुण्यसंचय वाढवून परमात्मसुखाकडे अग्रेसर झाले पाहिजे. चातुर्मासात शास्त्रोक्त नियम व्रताचे पालन, दान, जप, ध्यान, मंत्रानुष्ठान, गोसेवा, होमहवन, स्वाध्याय, सत्पुरुषांची सेवा, संत दर्शन व सत्संग श्रवण इत्यादी धर्मपालनाने महापुण्य लाभते. जो मनुष्य नियम व्रत अथवा जप न करता चातुर्मास व्यतीत करतो त्याला
फळ मिळत नाही. चातुर्मासात पुण्यलाभ घेण्याकरता प्रेरित करताना तुम्ही जसा संकल्प करा की हा जो चातुर्मास सुरू होत आहे त्यात मी साधनेची संपदा वाढवेन. येथील रुपये पैसे तुमची संपदा नाही, तुमच्या शरीराची संपदा आहे, परंतु साधना तुमची संपदा राहील. मृत्यूलाही ताकद नाही की त्या संपदेला हिरावून नेऊ शकेल. चातुर्मासात एखाद्या अनुष्ठानाचा नियम अथवा एक वेळ भोजन आणि एकांतवासाचा नियम घ्या. थोडा वेळ श्री योग वासिष्ठ महारामायण ग्रंथ किंवा ईश्वराकडे पुस्तक वाचण्याचा अथवा सत्संग श्रवणाचा नियम घ्या. अशा प्रकारे आपल्या क्षमतेनुसार काही ना काही साधन भजनाने नियम ठेवा. जी वेळ गेली ती गेली, परत येणार नाही. जे साधन भजन केले ते केले, तेच तुमचे खरे धन आहे. चातुर्मास सर्व गुणांनी परिपूर्ण असा काळ आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसेच सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.